कारण ह्यांना मतं मिळत नाही म्हणून कोण आवाज उठवत नाही. मीच आवाज उठवायचा. जागतिक वारसा हक्काचे लोक आलेत ना आता. हे कोणी आणले? सरकार म्हणा आम्ही आणले असते, पण त्याची पुढाकार कोणी घेतला? ते शिखा जैन मॅडम जे त्यांच्या फिरायला लागले, युनेस्कोचे आयकॉमॉसचे जे उपाध्यक्ष आहेत, त्यांना आणलं कोणी भारतात? पहिल्यांदा भारतात नाही, आपल्या महाराष्ट्रात या संभाजी छत्रपती या पट्ट्याने आणले. कोण माझ्या प्रामाणिकपणावर कोणी शंका करू शकणार नाही. आणि आज सुद्धा प्रामाणिकपणाने आलो म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांची काही विरोध नाही, त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही प्रामाणिकपणाने आलोय. आम्हाला एकच हेतू आहे, आंदोलन नाही. आम्हाला प्रतिबंधात्मक आंदोलन असं समजा तुम्ही, पण या ह्याच्यात आम्हाला एकच दाखवायचं आहे की 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं. शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असेल ना, करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना, स्मारकाला सांगून टाकायचं हे सरकार, हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गटकोट केल्यासाठी पैसे देतो बघ म्हणा. तर तुम्ही 350 वेळा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काय डिक्लेअर केलं या सरकारने? 450 कोटी रुपये आम्ही गटकोट किल्ल्यांच्या संवर्धन, जतन आणि तुमच्या इथं उत्सवासाठी देतो. किती पैसे दिलेत त्यांनी याचं मला उत्तर द्यावं. प्रश्नचिन्ह आहे, उत्तर द्यावं त्यांनी किती रुपये खर्च केले. दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्ही काय डिक्लेअर केलं की महाराष्ट्रातले जे जिल्ह्यात जे डीपीसीचं बजेट असेल त्या जिल्ह्यातल्या लोकांनी, तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 3% हे गडकोट किल्ल्यांसाठी आणि तिथल्या स्मारकासाठी दिले जाते. किती पैसे दिले तो गडकोट किल्ल्यांसाठी? म्हणजे सगळ्या गोष्टीत आम्ही प्रयत्न करायचा, प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि इथं पोलीस मला म्हणतात काय दादा घेऊ. मी का हल्लो नाही, मी का भाषण मगाशी केलं नाही? आमचे हे जे मावळे आहेत हे हात घालायचं. हे काय गुंडगिरी केली काय? हिने काय दडपशाही केली? हिने काय हुकुमशाही केली? हुकुमशाही तर तुम्ही केली आहे. मला सांगावं पोलिसांनी. माझ्याकडे जर रेकॉर्ड मी इथं दाखवलं कशा बोलले त्या माणसाची. तो काय म्हटलं माहिती आहे का? इथं बोर्डचा प्रमुख तो म्हणतोय माझी लहान 2 मुलं आहेत, हार्ट सर्जरी झाली माझी, मला काय काय करू का? तुमचं तुम्ही बघून घ्या. तो खेरवाडीचा तो व्यावसायिक जो डिजिटल लावतो त्याचा काय संबंध आहे? त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, 4 पैसे त्याला मिळाले मग त्यांनी डिजिटल बोर्ड लावले. त्याला मारलं, धमकवलं, शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकले सगळे. हे नाही बरोबर. आम्ही प्रामाणिक वागतो तर तुम्ही सुद्धा प्रामाणिक वागायचं. सारखा खाकी घातला, आम्ही रिस्पेक्ट करतो या खाकीला. मी पहिला माणूस खाकीला रिस्पेक्ट करतो.